हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। चला तर दर महिन्याला असणारा जेवणाचा बेत आहे खास, कारण आहे श्रावण मास। आजच्या मेनूमध्ये आपल्याला करायची आहे भेंडी, ते पण साधी भेंडी। भरली भेंडी याआधी दोनदा केलेलीच होती, तर म्हटलं चला वांग सर्जांना असते त्यांना भेंडी आवडते, जे खाणार नाहीत वांग त्यांना। तर आई इथं पावटा सोलतायत आणि मी इकडं भेंडी चिरते, स्वच्छ धुवून घेतली आहे। 5-5 भेंड्या घ्यायच्या, त्याचा वरचा भाग काढायचा, खिडकी एक वगैरे बघायची, खिडकी तरी पण नाही, सर हाताने भेंड्या चिरायच्या। तिथे एवढी चिरून झाली। आजच्या जेवणासाठी मस्त करायचंय भरलं वांग, तेही पावटा घालून एकदम टेस्टी लागतं। तर इथे पहा स्वच्छ धुवून वांग्याचे 4 काप करून घेतलेले आहेत। भरलं वांग करायचंय आणि मस्त असा मसाला आहे। मसाल्याचा वासच इतका छान येतोय ना। त्याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरा आहे, शेंगदाण्याचा कूट, सगळे मसाले घातलेत, हिंग, गोडा मसाला आणि घरगुती मसाले, मीठ वगैरे सगळं ऍड केलेलं आहे। मस्त आता यात वांग्यात भरायचं, पहा मस्त चमचमीत टेस्टी भरलं वांग। रेसिपी नक्की ट्राय करा। आणि पहा मस्त अशी वांग्याची पावटा घालून भरल्या वांग्याची भाजी। बराच वेळ या मसाल्यामध्ये ही वांगी आणि पावटा छान असा मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे आपल्याला। वांगी पहा किती छान फ्राय झालीत मसाल्यामध्ये आणि पूर्ण असं खारं वांग केल्यासारखं सगळा घरभर सुगंध पसरलाय, घमघमाट एकदम। पाहू शकता वांगी किती छान फ्राय झालीत। आणि आपण थोडंसंच याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे, कोमट, ते सुद्धा गरम करून घ्यायचंय। पजारी खायला एकदम चमचमीत टेस्टी होणार आहे भाजी। तुम्ही भाकरी भाताबरोबर आणि चपाती बरोबर पण खाऊ शकता। मध्ये जिलेबी आहे, जिलेबी देत्या वरण। चला तर कविता वाढतीये सगळ्यांना जेवायला। सगळे हॉलमध्ये बसलेले आहेत आपले जेंट्स, त्याच्यानंतर आम्ही महिला मंडळ बसतो जेवायला। नेहमी असंच असतं आमच्या इथे। आता सगळ्यांना आम्हाला ताटं करणारच आहोत। वांग्याची भाजी इतकी आवडली सगळ्यांना, खूपच टेस्टी झाली होती, त्यामुळे जे लागल तसं नेत होते। भेंडी, भात सगळं छान झालं होतं आणि गोड तर जिलेबी होती। साधं वरण आणि इंद्रायणीचा भात, तूप घालून इंद्रायणीचा भात एकच नंबर लागतो। लहान मोठे सगळे आवडीने खातात। मी करून ठेवल्याच होत्या, पण जशा थोड्याफार लागतील तशा पीठ मळलेलं होतं। आता ताई करतायत। ताईंच्या चपात्या घडीच्या पोळ्या असतात, एकदम छान सॉफ्ट, टमचटम फुगतात एकदम। हे बघा मस्त गरमागरम नरम घडीची पोळी। 1-2 काढतोय ना म्हणतोय। बघा पोळी फुगली मस्त आणि परत हे झाली। चांगल्या वाफा गडीमुळे चांगल्याच वाफा बाहेर येतात। हो का, उचलली ना भाजा ना ताई। थांबा मी उलटते। हा फोडा। आणि आता शेवटी आम्ही सगळे बसलो जेवायला किचनमध्येच। मुलंही होतीच आमच्या अवतीभोवती दंगामस्ती करायला। आणि त्यानंतर पहा सगळं असं काम आवरलेलं आहे, भांडी कुंडी सगळं घासून झालंय। आम्ही सगळे असतानाच सगळे मदत करू लागतात, त्यामुळे कुठल्याही कामाचा ताण येत नाही। आणि अशा प्रकारे दर महिन्याचा आमचा प्रोग्राम एकदम भारी असा होतो। आणि त्यात आज वीराचा बर्थडे आहे, मला जायचंय तिकडे। वीराचा बर्थडे, हॅपी बर्थडे वीरा। थँक्यू। किती वर्षाचा झाला तू आज? आता 9 कंप्लीट। 10 चालू झालाय ना, 10वं वर्ष चालू झालं। आणि देवांशने आणली आहे फर्स्ट माझा भाऊ आला आणि त्याने आणलंय त्याला जे हवं होतं ते गिफ्ट, हो की नाही, जे आधी सांगितलं होतं। आणि आता काय तू करणार अनबॉक्सिंग? चला करा। ये आम्हाला यायला खूपच उशीर झालेला आहे, कारण की 11 वाजेपर्यंत रात्री आमचाच प्रोग्राम चालतो। त्याच्यानंतर वीरासाठी आम्ही गिफ्ट घेऊन आलो, गिफ्ट आधीच। आणि वीराची चाललेली आहे घाई फोडायची, काय आहे काय नाही। कलर कोणता सांगितला होता वीरा? ब्ल्यू नाही मिळाला, रेड मिळाला। वीराने बॅक साइडनी फोडली आहे।
दाखव. थर्ड कलेक्शन अरे वा. हा ब्ल्यू. कलेक्शन चला बसा. हॅपी हॅपी. आवडलं ना गिफ्ट? खूप. हा अगं मी खरंच खुश आहे. खूप खुश आहे की हॅपी. माझ्याकडे थर्ड कलेक्शन आहे. बरं बरं चला बाय बाय करा. वन्स अगेन हॅपी बर्थडे.